हाय फ्रेंड्स, वेलकम टू लर्न विथ फन। आज आपण तुमच्या इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील प्रकरण पहिले मैत्री भूगोलाशी या प्रकरणात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पान क्रमांक 6 व 7 वर आलेले हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। स्वाध्याय चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आपला स्वाध्याय। चला तर मग आता स्वाध्यायातील प्रश्न अ पाहूया। प्रश्न अ मधील पहिला प्रश्न पाहू। जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे? मुलांनो, जिओ आणि ग्राफिया हे ग्रीक भाषेतील शब्द आहेत, ज्यातून आपला जोग्राफी म्हणजे भूगोल हा शब्द तयार झाला आहे। याचं उत्तर आहे पर्याय अ, पृथ्वी आणि वर्णन करणे। याचा अर्थ असा होतो की जिओ म्हणजे आपली पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे तिचं वर्णन करणं। म्हणून भूगोल म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र। बरं, आता प्रश्न अ मधील दुसरा प्रश्न पाहू। भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? इथे आपल्याला विचारले आहे की भूगोलात नक्की कशाचा अभ्यास होतो? फक्त निसर्गाचा की माणसांचा? याचं उत्तर आहे पर्याय क, पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा। आकृती क्रमांक 1 बिंदू 1 कडे नीट लक्ष द्या। तिथे दाखवलंय की भूगोलात आपण फक्त डोंगर, नद्या म्हणजे प्राकृतिक घटकांचाच नाही, तर मानवी वस्ती, आर्थिक क्रिया आणि जीवावरण या सर्वांचा एकत्र अभ्यास करतो। चला आता पुढे जाऊया। प्रश्न अ मधील तिसरा प्रश्न पाहू। खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? प्राथमिक स्रोत म्हणजे काय? तर अशी माहिती जी आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन गोळा करतो। याचं उत्तर आहे पर्याय क, क्षेत्रभेट। पुस्तकातील तक्त्यामध्ये दिलेली माहिती पहा। क्षेत्रभेटीमध्ये आपण स्वतः त्या ठिकाणी जातो आणि माहिती मिळवतो। पाठ्यपुस्तक किंवा नकाशा हे इतरांनी तयार केलेले असतात, म्हणून ते दुय्यम स्रोत आहेत। आता प्रश्न अ मधील चौथा प्रश्न पाहू। गावातील हवामानाच्या अनुभवांसंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? इथे लक्षात घ्या की आपण स्वतः लोकांची मुलाखत घेऊन त्यांना विचारून माहिती गोळा करत आहोत। याचं उत्तर आहे पर्याय ब, प्राथमिक स्रोत। पुस्तकात सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष जाऊन मुलाखत घेणे किंवा सर्वेक्षण करणे हा माहितीचा प्राथमिक स्रोत असतो। चला आता पुढे जाऊया। प्रश्न अ मधील पाचवा प्रश्न पाहू। नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? क्षेत्रभेट म्हणजे प्रत्यक्ष ठिकाणी जाणे आणि उपग्रह प्रतिमा म्हणजे वरून काढलेले सॅटेलाइट फोटो पाहणे। याचं उत्तर आहे पर्याय ड, निरीक्षण व विश्लेषण। जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो किंवा नकाशे पाहतो, तेव्हा आपण तिथल्या गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण करतो आणि ती माहिती समजून घेतो, म्हणजे तिचे विश्लेषण करतो। बरं, आता प्रश्न अ मधील 6वा प्रश्न पाहू। खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? प्रश्न नीट समजून घ्या। इथे कोणता प्राथमिक स्रोत नाही असं विचारलंय, म्हणजे दुय्यम स्रोत कोणता आहे हे सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पर्याय ड, स्वतः वाचलेले हवामान वर्णन। मुलांनो, मुलाखत किंवा सर्वेक्षण आपण स्वतः करतो, पण हवामान वर्णन हे दुसऱ्या कोणीतरी आधीच लिहून ठेवलेलं असतं आणि आपण ते फक्त वाचतो, म्हणून तो दुय्यम स्रोत आहे। आता प्रश्न अ मधील 7वा प्रश्न पाहू।
दुय्यम स्रोतांविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचे विधान. दुय्यम स्रोत म्हणजे दुसऱ्यांनी गोळा केलेली माहिती. याचं उत्तर आहे पर्याय अ. यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. तक्ता क्रमांक 2.1 पहा. त्यात स्पष्ट दिलंय की दुय्यम स्रोतातील माहिती इतरांवर अवलंबून असते. त्यामुळे प्राथमिक स्रोताच्या तुलनेत तिची विश्वासार्हता कमी असते. म्हणून हे विधान चुकीचे आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न आ मधील पहिला प्रश्न पाहू. भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. मगाशीच आपण पाहिलं की जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय होतो. याचे उत्तर आहे हे विधान योग्य आहे. याचा अर्थ असा होतो की हे वाक्य अगदी बरोबर आहे. भूगोलामध्ये आपण संपूर्ण पृथ्वीचे आणि तिच्यावरील सर्व नैसर्गिक घटकांचे वर्णन करतो. बरं, आता प्रश्न आ मधील दुसरा प्रश्न पाहू. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक घटनेचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक घटना म्हणजे फक्त डोंगर, पाऊस यांचाच अभ्यास आपण भूगोलात करतो का? उत्तर हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान. भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटक याबरोबरच त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. आकृती क्रमांक 1 बिंदू 1 मध्ये तुम्ही पाहू शकता की आपण निसर्गाचा अभ्यास करतोच, पण त्यासोबत मानवी वस्ती, उद्योग आणि शाश्वत विकासाचाही अभ्यास करतो. चला आता पुढे जाऊया. प्रश्न आ मधील तिसरा प्रश्न पाहू. छायाचित्रे व चित्रफित, व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत. छायाचित्रे म्हणजे फोटो आणि चित्रफित म्हणजे व्हिडिओ. हे स्रोत कोणत्या गटात येतात हे पाहायचे आहे. याचे उत्तर आहे हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान. दुसऱ्याने काढलेली छायाचित्रे व चित्रफित हे दुय्यम स्रोत आहेत. हे लक्षात घ्या की जर तुम्ही क्षेत्रभेटीत स्वतः फोटो काढले तर तो प्राथमिक स्रोत असतो, पण दुसऱ्या कोणीतरी काढलेले फोटो किंवा व्हिडिओ आपण वापरले तर ते दुय्यम स्रोत बनतात. आता प्रश्न आ मधील चौथा प्रश्न पाहू. संशोधन व शोध निबंध हे दुय्यम स्रोत आहेत. संशोधन म्हणजे दुसऱ्या एखाद्या अभ्यासकाने आधीच अभ्यास करून लिहून ठेवलेली माहिती. उत्तर हे विधान योग्य आहे. म्हणजे काय, तर ही माहिती कोणीतरी आधीच विश्लेषित केलेली असते. पाठ्यपुस्तकातील तक्ता क्रमांक 1.1 पहा. त्यात दुय्यम स्रोतांच्या यादीत संशोधन पत्रिका आणि संदर्भ ग्रंथांचा स्पष्ट समावेश केलेला आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न ई मधील पहिला प्रश्न पाहू. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. इथे आपल्याला विचारले आहे की भूगोल म्हणजे नेमकं काय हे सोप्या शब्दात सांगायचं आहे. याचे उत्तर आहे भूगोलाला इंग्रजीत जिओग्राफी म्हणतात. हा शब्द जिओ आणि ग्राफिया या ग्रीक शब्दांवरून आला आहे, ज्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. या शास्त्रात पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन आणि त्यांचे परस्पर अवलंबन यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने केला जातो. बरं, आता हा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न ई मधील दुसरा प्रश्न पाहू. भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. उत्तर प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती मिळते. आधी संकलित व विश्लेषित माहिती मिळते. हिची विश्वासार्हता जास्त असते. याची विश्वासार्हता तुलनेने कमी असते. खर्च व वेळ जास्त लागतो. खर्च व वेळ कमी लागतो. क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण यांचा वापर होतो.
पुस्तके, नकाशे, संशोधन, वृत्तपत्रे यांचा वापर होतो. चला आता पुढे जाऊया. प्रश्न ई मधील पहिला प्रश्न पाहू. तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करा. हे नमुना उत्तर तुम्हाला दिले आहे. तुम्ही स्वतः भेट देऊन तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करायचे आहे. हे उत्तर तुम्हाला तुमचा अनुभव लिहिण्यासाठी उपयोगी पडेल. हे लक्षात घ्या की क्षेत्रभेट म्हणजे फक्त सहलीला जाणं नाही. तिथे आपण निसर्गातील खडक, जमिनीचा उतार, पाणी, झाडे या प्राकृतिक घटकांचे निरीक्षण करायचे असते. आणि तिथे राहणाऱ्या लोकांचे जीवन, त्यांचा व्यवसाय कसे आहेत, हे मानवी घटक समजून घ्यायचे असतात. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न ई मधील दुसरा प्रश्न पाहू. आकृती क्रमांक 1 बिंदू 1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. याचे उत्तर आहे: भूगोलामध्ये प्राकृतिक घटक जसे शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण, मानवी घटक जसे मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, सामाजिक स्थिती, तसेच संसाधने, पर्यावरण आणि शाश्वत विकास या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. आकृतीकडे नीट लक्ष द्या. या वर्तुळात तुम्हाला दिसेल की भूगोलाचे 2 मुख्य भाग आहेत: प्राकृतिक घटक आणि मानवी घटक. प्राकृतिक घटकांमध्ये जमीन, पाणी, हवा आणि सजीव यांचा समावेश होतो. तर मानवी घटकांमध्ये आपली घरं, शेतीसारखे व्यवसाय येतात. या सगळ्या गोष्टी आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करून विकास कसा करायचा याचा अभ्यास आपण भूगोलात करतो. चला तर मग आता शेवटचा प्रश्न सोडवूया. खालील कृती पूर्ण करा. खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारील रिकाम्या जागी टिक अशी खूण करा. तक्त्यामध्ये दिलेली माहिती पहा. आपण डावीकडील आणि उजवीकडील यादी एक एक करून पाहूया. पहिले आहे स्वतः गोळा केलेले माहिती नमुने. याचे उत्तर आहे प्राथमिक स्रोत. म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः जाऊन माहिती गोळा केली आहे, म्हणून हे प्राथमिक स्रोत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.